सर्व संतांची कृपा आपल्या देशावर, आपल्या जगावर, आपल्या पृथ्वी तलावर आहे. आणि माणूसच एक असा जीव देवाने निर्माण केला की त्याला देवाची ओळख आहे. तो देव समजू शकतो, देव आहे याचं अस्तित्व जाणवू शकतो. आणि हे करत असताना जेव्हा जेव्हा काही माणूस उत्तम कार्य करत जातो त्यावेळेला त्याची अनुभूती, देवाची अनुभूती होत असते. 1952मध्ये ही जी समोरची शाळा दिसते त्या शाळेमधला 4थीपर्यंत शिकलेला एक जीव तुमच्यासमोर उभा आहे. करता करता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या गावात आले. आमचे पिताश्री आध्यात्मिक प्रवृत्तीचे असल्यामुळे, एका उच्च आध्यात्मिक स्थितीमध्ये असल्यामुळे सहजच आमच्या गावाला त्यावेळेला इंग्रजांनी दिलेली आमच्या आजोबांना पाठीशी होती, ते सनद होती. त्यासाठी किंवा आठवणीसाठी फक्त हा विषय म्हणतो. त्याचा काही इथे विषय आवश्यक वाटत नाही, परंतु शिकता शिकता माहीत नाही जीवनामध्ये कसा कलटणी मिळतो, कशी अर्थात जीवनामध्ये आपण कोण आहो, कसे आहो, हे अध्यात्माच्या दृष्टीनं फार मोठी जन्मभर अभ्यास केल्याने आपल्याला ते प्राप्त होत असते, मिळत असते, समजू शकतो आपण. पण जीवन केवळ एवढ्यासाठी नाही, हे फुलं हार घ्यावे आणि त्याचा सन्मान व्हावा, फोटो काढावे, सगळे लोकांनी पाहावे, हे जीवनाचं साध्य नाही आहे. एक चित्र आहे ते, तर चित्र एक वेळ निघून गेलं की पुन्हा ते चित्र पाहायला मिळत नाही, अशासारखं हे चित्र आहे. पण आमच्या या गावामध्ये गोगरी गावाला 2 वेळेला आले आणि दोन्ही वेळेला मी असताना आले. तेव्हा आमच्या वडिलांना आमच्या घरी पाटील होते, पण पाटी राहिली होती. पाटील ती गेली होती. पाटी शिल्लक राहिली होती, पण त्या मोडक्या तोडक्या आराम खुर्चीवर महाराज बसले. पण अध्यात्माची परिपूर्ण मूस असलेले आमचे पिताश्री, आमचे वडील, जे आज या पंचकृषीमध्ये त्यांची पुष्कळ अशी शिष्यमंडळी आहे, घरोघरी त्यांचे फोटोही आहेत वगैरे वगैरे. तर आमच्या वडिलांना सहज म्हटलं की हा मुलगा लहानचा 4था वर्ग झालेला, हा काय करतो? काही कहत नाही, मला शाळेत जातो, इकडे तिकडे नदीच्या काठावर वगैरे वगैरे. त्याचे काय मला माहीत नाही त्यांना. मग हा द्या मला सहज म्हटलं. मला वाटलं की द्या थोडं, म्हटलं दिली थोडी बाबा. मला असंही वाटलं द्या म्हटलं, घेऊन जा असं म्हटलं नव्हतं की नेलं पाहिजे तेव्हा की नाही. पण मला आकर्षण होतं की मला याच्यासोबत कसं जाता येईल. त्याचं कारण माझ्या घरासमोर गाडी होती. ती गाडी होती लेफ्ट हँड ड्राईव्हची. त्यावेळेला उजव्याकडे ड्रायव्हर बसत नव्हता. उजवीकडे ड्रायव्हर मी पाहिला नाही त्यावेळेला. लेफ्ट हँड ड्रायव्हर, याच्यात टायर हे 4 फिरते, कसे माती फिरते, त्यामध्ये हवा आहे की पाणी आहे की बोटे आहे की दगड आहे की भुसा आहे का कळायला मार्ग. त्या गाडीच्या भोवताली इतक्या चक्रा मारल्या. मला आकर्षण तेच होतं. महाराज वगैरे हा विषयच नव्हता माझ्यासोबत 4थीतला झाल्यानंतर. परंतु अध्यात्माचा बाळकडू किंवा अध्यात्माचा ब्लड किंवा अध्यात्माचा विचार मनामध्ये होता, अर्थात शरीरामध्ये होता, अर्थात मस्तिष्कामध्ये होता. महाराजांनी मागितल्यानंतर आमच्या वडिलांनी सहज बोलले, ठीक आहे महाराज, या मुलाला द्या म्हणे आमच्यासोबत. आमच्या वडिलांनी ठीक आहे महाराज, काय नाही. आणि मलाही इतका आनंद झाला, महाराजांचा नाही त्या गाडीचा. महाराज कळत नव्हते, पांढरी मिशी, टक्कल केलेलं. उलट मी हसत होतो त्यांना, त्यांची प्रतिकृती पाहू किंवा हा महाराजांना खूप मोठी दाढी पाहिजे, खूप मोठे भव्य कपडे पाहिजे, खूप मोठा भगोळ काहीतरी फेटा पाहिजे वगैरे वगैरे. मनात त्या कल्पना नव्हत्या. पण करता 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 असं गेलं की मी इथनं त्यांचा आज्ञापात्र शिष्य राहिलो की मला कळत नव्हतं की मी चांगलं काय आणि वाईट काय आहे. जे करायचं ते सरळ सरळ करायचं, एवढं फक्त माझ्या ज्ञानामध्ये होतं. चांगलं आहे आणि वाईट आहे हे काही कळायला मार्ग नव्हता, पण मी करतो हे चांगलं असावंच असं मला वाटत होतं. पण त्यांच्या आज्ञेशी मी पात्र झालो आणि त्यांनी सोबत मला ठेवणं सुरू केलं. आज जे फोटो तुम्ही बघताय त्यांचे जेवढे हजारो फोटो आहेत ते मग राजेंद्र प्रसादापासून होत्या का, इंदिराजीपासून असो, राजेंद्र प्रसादापासून तो हरीश, ते सगळी कृषी मंत्री अमुक तमुक, ते सगळं जय जवान जय किसान, ती सगळी मंत्रिमंडळी त्या काळात राष्ट्रपती भवनामध्ये आमचे 3 भजनं झाले तुकडोजी महाराजांचे. तुम्हाला ऐकून नवल वाटत असेल, तुकडोजी महाराज डुगडुगू ते राष्ट्रपती भवनात दिल्लीला राजेंद्र प्रसाद ऐकतात. हो,
आणि ते कळायलाही मार्ग नव्हता, आमच्यासाठी सांगणारही तुमच्याजवळ नव्हते, किंवा सांगायचं तर कशासाठी सांगायचं, प्रसिद्धीसाठी काही त्यांना उभं राहायचं नव्हतं, ते सांगण्याचा विषय दुसरा पाहिजे नको. महाराजांचा एकच विषय होता की जे स्वातंत्र्य संग्राम सेनानी होते, राष्ट्रपती तुकडोजी महाराज हे स्वातंत्र्य संग्राम सेनानी होते. 3 महिन्यापर्यंत रायपूरच्या जेलमध्ये ते गेले 1942च्या स्ट्रगलमध्ये. हे कोणाला माहीत असेल की संत हे देशासाठी आपल्या याच्यामध्ये जेलमध्ये जातात. पारतंत्र्य आपण आपला देश संत असूनही त्यांनी सांगितलं की मी माझ्या देशामधला माझा देश आहे आणि तो पारतंत्र्यात आहे, या पारतंत्र्यात मी राहतो. त्यांना कसं होत होतं आणि दर प्रत्येक भजनाच्या वेळेला ते राष्ट्रीयत्व जाणवत होते की माझा देश पहिले राहील तर माझा धर्म राहील, माझा देश राहील, माझा धर्म राहील, माझी माणसं राहील, माझा देऊळ राहील, माझे सगळे मूर्त्या नाही खंडित होतील, भग्न होतील, पाडून टाकतील, मग माझा देश कशाला म्हणता येईल नंतर. हा विचार त्या संतांमध्ये होता, कळत नव्हतं. आणि खरे संत असेच असतात की ते कळू देत नाही ते कळू द्यायला पुष्कळ मार्ग असतात, पुष्कळ वेळेवाडे घेता येतात, काय असेल ते. पण हे पाहता पाहता माझ्या जीवनाची सुरुवात झाली आणि त्यांचे आवाज मला टेप करता आला. तर आवाज दिसतो त्यांचा, घडी घडी म्हणे तुझे जेवणा म्हणजे हिज मस्त वैसा. सोबत करंजी आणि ब्लिट्सचे जे संपादक होते इंग्रजीचे, त्यांनी त्या काळाला दादरमध्ये जो शिवाजीचा पुतळा आहे, त्या शिवाजीच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या वेळेला यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब देसाई वगैरे सगळी मंडळी आणि ते महाराज होते. महाराजांना तो गुरुंडीचा आपल्या जर्मनी तो टेप रेकॉर्ड दिला गेला आणि मला मग तो रिसिव्ह करण्याचं काम माझ्याकडे हात लावला. आणि तेव्हापासून जे महाराजांची भजनं मला टेप करता आली की त्यांचा आवाज वाचवता आला, सांगता आला, याच्यासाठी कायम राहिला. अशा काही महत्त्वाच्या गोष्टी माझ्या आता चित्र काढण्याचे अनेक चित्र फोटो काढले पाहिजे. पण मला कळत नव्हतं की आपण काय करू बाबा, काही नाही. आपण राष्ट्रपती भवनामध्ये असं वाटत होतं आम्ही खांद्यावर आमच्या मित्रांच्या हात सोबत जाऊन आम्ही तिथे फिरणारे माणसं. त्या काळात त्याची सिक्युरिटीचा विषयच नव्हता काही. आता तो पक्षी आला तो कुठून आला असं वाटतं, याला पकडा पहिले पक्षालाच, काय तो पक्षी खरा आहे की खोटा आहे असा विषय होता. म्हणण्याचा उद्देश हा सरळ सरळ करण्याची सवय लागलेली होती. सरळ सरळ ती करण्याचा प्रयत्न केला आणि या गावामधला जन्माला आता मला सार्थक झालं की या गोगरी या एक आध्यात्मिक पावर असणाऱ्या या गावामध्ये मी जन्मलो, याचा मला अभिमान आहे, स्वाभिमान आहे. जोले बाबा आमच्या घरी एक दिवसभर फिरले. गवताची झोपडी होती, त्या गवतात प्रार्थना मंदिर बांधलं. असं कसं होऊ शकतो, तो चित असं कसं आमच्या सोबत लढू शकतो, हे बळ देण्यासाठी. आणि सैनिक टाळ्या वाजवून तुमच्यासारख्या टाळ्या वाजवून एन्जॉय करत होते, त्यांना बळ देण्यासाठी राष्ट्रपती तुकडोजी महाराजच गेले. आम्ही इतिहास सांगण्यासाठी कमी पडलो, मला मान्य करावं लागेल. आणि प्रचारकही तितके मिळू शकले नाही त्यांच्या. आणि संतांच्या सोबतचे म्हणतात ते कशाला विचार करत नाही, त्यांचं काहीच नाही स्वतःच्या नावाने. ज्यांनी स्वतःच्या नावाने असा विचारही केला नाही की माझ्या तो तुकडोजी महाराज काय अगदी मामाने की माझ्यानंतर जनार्दन चांगलं काम करते, मला काय हरकत होते का काय बसवायला, सगळे गुण होते माझ्या, चांगल्यापैकी होतो. नाही की तू काय असेल ते निवडून ये, तुमच्या पद्धती लावली, चॅरिटीची पद्धती माहीत आहे तुम्हाला, त्याच्यातून निवडून ये तू आपलं काम कर. हे करत असताना जीवनामध्ये कधी ना कधी तो शेवटचा क्षण मिळतो का ना, तो मात्र माणसाला चांगला असो, राजकारणातला असो, म्हातारा असो, प्रॉपर्टी असो, अंबानी असो, काय काय असेल ते, राष्ट्रपती राहो, ट्रम्प राहो की काही कोणी राहो, त्याला तो दिवस, तो वेळ, क्षणी ते त्याला यावंच लागते. त्या क्षणी तो कोणालाही सांगू शकत नाही. मी मुंदे साहेबांना सांगू शकत नाही, पहा आता माझी वेळ येत आहे, मी माझ्या मुलालाही सांगू शकत नाही, माझ्या कोणालाही सांगू शकत नाही. अशा वेळेला ती वेळ येते की मी एकटाच असतो आणि तो क्षण माझ्याजवळ असतो. त्यावेळेला गुरु महाराज जर तुमच्याजवळ आमच्याजवळ आले नाही, मग जीवनातलं तिथे तुमच्या जीवनातली इतिश्री कळते की तू कुठला आहे, कुठपर्यंत तुझी अवस्था आहे, कुठपर्यंत तू जीवनामध्ये काय कमवलं आहे, मनुष्य म्हणून काय कमवलं आहे. तिथे तुमची आमची सगळ्यांची परीक्षा होणार आहे. म्हणून संतांनी हे सांगितलं आहे, त्याच्या मार्गावर चालण्याचा मी प्रयत्न केला. मला माहीत नाही याच्यासाठी तर मी कधी कामच नाही. एवढं मोठं पद्धत जनार्दन केले, मोजरीतलं पोरगं कुठून आलं, वगैरेतलं कसं यासाठी विचारही केला नाही. मला तर मी स्वप्नात बोलतोय तुम्हाला, म्हणजे एखादा कुठला तरी आता काय विशेषतः तुम्ही विचारले समजा काही नाही, मला रोजचं जेवण करतो, रोजचं झोपतो, आधार शाखा आहे भारतामध्ये.
आणि त्यांचा हा सर्वांचा सन्मान आहे, भगव्या टोपीचा सन्मान आहे. हा सर्वांचा आध्यात्मिक रुचीने ज्यांनी जी काम करतात, जे आपापल्या जीवनामध्ये किंवा देशाचं किंवा सन्मान परिसराचं, त्या सर्वांचा सन्मान आहे असं मी समजतो. जास्त बोललो आणि तुम्ही इतक्या दुरून आले, आपलं समजून आले,